जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश राठे मुगामुगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे निघालो. तर हा असणार आपला प्रवासाचा ब्लॉग. मुंबई ते गाणगापूर यात्रा असणार आहे. तर पहिला दिवस आपण गाणगापूरला जाणार. तर गाणगापूरचं दर्शन, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आणि तिसऱ्या दिवशी तुळजाभवानी मातेचं दर्शन, आणि त्यानंतर सिद्धेश्वर करून आपण रिटर्न येणार. आणि जर स्वामींची इच्छा झाली, जर इतर कुठे अजून जायला मिळालं आणि दर्शन घ्यायला मिळालं तर तसंही बघू आपण, बाकी स्वामींची इच्छा. चला तर आजच्या या प्रवासाचा आनंद घेऊया. श्री स्वामी समर्थ. तर फायनली घरून निघालो आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला पोहोचलो. आणि आता हा जो S5 डबा आहे, त्या S5 डब्यामध्ये बरेचसे आपले स्वामी भक्त मंडळी आहेत. आणि माझा डबा आहे A1, म्हणजे 2AC जी आहे ती मिळाली आहे. थळकर काका आल्या सीट्स बघायला लागल्यात. बाकी हे बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काकी श्री स्वामी समर्थ. काय चष्मा काढून लुक भारी आहे एकदम. काकी काका श्री स्वामी समर्थ. काय ग हो शिक्षक हो, चष्मा काढून. अरे वा, आधी म्हटलं या लोकांना भेटून घेऊया. मी जस्ट आलो आणि गाडी लागत होती आणि तेवढ्यात हे सर्वजण भेटले. हो, हे सर्वजण भेटले. तर म्हटलं चला आधी या लोकांना भेटून घेऊ आणि मग पुढे जाऊ. यावेळेस महत्वाचं म्हणजे रसिक पण येतोय. तू गेल्या वेळेस बोलला होता यायचंय, दरवेळेस त्याचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत होता आणि यावेळेस फायनली येतोय. त्याला पण भेटू आपण. चला, रसिक बुवा सीट शोधताना त्यांना भेटून आपण निघालो. आणि आता आपला डबा खूप पुढे आहे. A1 S7 A1 म्हणजे पुढे आहे खूप. अरे बापरे. ॲक्च्युली काय झालं, मी सीट बुक करत होतो तेव्हा नेमकी 2AC बाकी होती. बाकी सगळ्या फुल झाल्या होत्या. मोदी काका त्या गाडीने येत आहेत, आपल्या साळगावकर काका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जी गाडी आहे त्या गाडीने येणार आहेत. सो फायनली आपली सीट आपल्याला मिळालेली आहे. ही बघा, 19 नंबर. आणि ही आपली सीट 2AC मध्ये आपण जातोय. पण या लोकांनी अजून चादरी वगैरे गाणे दिलेत, काही कळत नाही. बघू. रिमझिम पाऊस चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, काही जणांना पडला नसेल, विसरले पण असेल बरेच जण, की खूप टाईम नंतर एक मोठा गॅप गेला आणि त्यानंतर मी आता ब्लॉग बनवतो. तर काय माहिती, मधला काळ म्हणजे पूर्ण असा कामात गेला, जास्त वेळ मिळत नव्हता. तर म्हटलं काहीतरी देण्यापेक्षा काहीतरी चांगला कंटेंट द्यावा आणि कुठून तरी सुरुवात केली की परत थांबू नये, यासाठी म्हणून थोडासा मी थांबलो होतो की कुठून तरी सुरुवात करू. आणि ती वेळ आली, गुरुपौर्णिमेचा हा सुवर्णक्षण, ही यात्रा. आणि त्या यात्रेला आपण आता निघालो आणि तिथूनच ब्लॉगची सुरुवात करतो. आणि यापुढे ब्लॉग थांबणार नाहीत याची मी दक्षता घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करेन. आपण ज्या प्रतीक्षेत होतो ब्लँकेटच्या, त्या ब्लँकेट आता आल्यात. तर आता काही वेळातच आपली ट्रेन सुटणार आहे. तर तुमच्यासोबत असं कधी झालं आहे की आपण प्रवासाला निघतो आणि असं काहीतरी वाटतं, सारखं काहीतरी राहिलं आहे. आपण सारखा विचार करत असतो की खरंच काहीतरी राहिलं आहे का, लक्षातच येत नाही. आणि बरेच वेळा काही राहिलेलं नसतं, पण ती सवय असते निघाल्यावर की काहीतरी राहिलं. तर मला पण तसंच होतं. काय राहिलं तर नाही आहे, मेन होती फुलं आणणं. आणि त्याचं आठवण दादाने आपल्याला दिली. तर म्हटलं की हां, मी सारखा कारमध्ये पण मागे बोलत होतो की राहिलं नाही ना फुलं. साठम काका आल्यावर बघू, आपण गेल्यास तिकडे जाऊ. कारण की आपण A1 मध्ये आणि S5 मध्ये ते लोक. समीरचा पण मगाशीच कॉल येऊन गेला. तो म्हणाला की ते लोक CSTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ही ट्रेन पकडून येतात. तर त्याला वाटलं की मी पण तिकडे असणार. तर तुम्हाला म्हणतो की तिकडे का गेलंस, CST आपल्याला जवळ आहे, CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर त्याला म्हटलं तिकडे कोण असेल ट्रेनमध्ये, कोण नाही. सो म्हटलं ठीक आहे, इकडे काका वगैरे असणार. आणि एक तिकीट बाकी होती, 1-2 तिकीट इकडच्या 2AC बाकी होते. सो आपण एक त्याच्यातली काढली फायनली. पण आता प्रवास चालू होतो, त्याचा आनंद आहे. सकाळी तर सकाळी भेटणारच आहे.
बाकी श्री स्वामी समर्थ. तर ट्रेन कधी सुटते बघू. चला तर श्री स्वामी समर्थ. सो आपली ट्रेन आहे 10:35ची आणि आत्ता वाजलेले आहेत 10:39. अजून ट्रेन सुटलेली नाही आहे. फायनली 10:42ला आपली ट्रेन सुटलेली आहे. चला, अशा प्रकारे आपल्या गाणगापूर, अक्कलकोट आणि तुळजापूर अशा गुरुपौर्णिमा यात्रेला सुरुवात झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. ठाण्याला काका वगैरे चढतील तेव्हा बघू, विचार करतोय जाऊया की नको. लांब आहे, हातून चालत चालत जावं लागणार. लेट्स सी कसं काय. कसं भयानक वाटतंय ना इकडे. जर लाईट नसेल तर किती अंधार असेल. म्हणजे आत्ता जस्ट मला वाटतं प्लॅटफॉर्म क्रॉस केला. 11:15 झालेले आहेत आणि म्हणजे 11:12 झालेत आणि आत्ता ठाणे स्टेशनला पोचले. म्हणजे 15 मिनटं लेट आहे ट्रेन, असं म्हणायला हरकत नाही. चला, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आणि अशा प्रकारे सकाळ झालेली आहे. गाणगापूर रोड स्टेशनला आता आपण पोचत आहोत. एक म्हणजे गंमत झाली. ॲक्च्युली मी उठलो आणि झालं असं की 7:08 झाली होती. आणि मगाशी काय झालेलं, मी घाबरलो की स्टेशन गेलो म्हणून. आणि मगाशी काय झालेलं की सोलापूरला गाडी खूप लवकर आली होती आणि थांबवून होती. मी घाबरलो की अरे स्टेशन गेलं की काय. नाही, पण स्टेशन गेलं नव्हतं. वेळेत उठवलं मला. झोपून होतं. सो फायनली आपण उतरत आहोत गाणगापूर. की शांत आहे सगळं. सो येस. आणि गाणगापूर स्टेशनला, गाणगापूरच्या या भूमीवर आपण आता आलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ माऊली सगळे उतरत आहेत. चला, या लोकांना S5ला जाऊन आपल्याला भेटायचं आहे. उतरत असतील सगळे. सो फायनली आपण आलेलो आहोत S5ला. चला, S5ला जाऊन यांना भेटू सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो फायनली आपण गाणगापूर स्टेशनला पोहोचलो आणि ही सगळी आपली काय तर स्वामी माऊलींच्या, दत्त माऊलींच्या भेटीसाठी आज आपण चाललेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आलेलो आहोत गुरुपौर्णिमेच्या यात्रेसाठी. आणि आपल्या सगळ्यांच्या गाड्या ह्या अशा लागलेल्या असतात, नंबर लावलेले असतात. आपण जर मागचे ब्लॉग पाहिले असतील तर आपल्याला माहिती असेल. ओके, सगळे इकडे थांबतील. ओके, मगाशी स्टेशन एकदम खाली दिसतं, आता तिकडे पूर्ण गर्दी दिसते. चला, अवधूत काका तिकडे उभे आहेत. सो हे बघा अवधूत काका. श्री स्वामी समर्थ. काय म्हणताय, कसं झाला प्रवास? मस्त. मी येणार होतो डब्यामध्ये, पण ते खूप पुढे होतं. A1 म्हणजे खूप पुढे. म्हटलं ते चालत येण्यापेक्षा सकाळीच भेटू. तर आता उतरलो शोधतोय तर सगळं म्हणाले की तुम्ही इकडेच करू. आपल्या गाड्या आल्यात ना? हां, चला तर म्हणजे सगळ्यांना आता एक इकडे उभं करून मस्त की एक छान ग्रुप फोटो काढून गेल्या वेळेस. श्री स्वामी समर्थ. गाडीवर नंबर टाकलेले नाहीत, फक्त ड्रायव्हरचं नाव लक्षात ठेवा. हाँ, गाड़ी नंबर 1 किसका गाड़ी? कुमार. हाँ, कुमार गाड़ी किधर है? और नंबर गाड़ी का नंबर गाड़ी किधर है? प्रत्येक गाडी आपली इथे लागलेली आहे, तर गाडीप्रमाणे नावं सांगितले आहेत. तो ग्रुप त्या गाडीमध्ये बसणार. दरवेळेस नंबर लावलेले असतात, पण यावेळेस तिकडे बसायचं आहे. गाडी नंबर 1 सुधीर साटम, सीमा साटम, अवधूत साटम, सावित्री परब, सुचिता परब, मनीषा चव्हाण,
रेवा चव्हाण, सुधीर चव्हाण, भानुदास परब, मंगेश सिंद्रे, शिवाजी देसाई, शुभदा देसाई आणि संगीता साठम 13 लोक आहेत. गाडी नंबर 1. आणि हे नवीन माणसं आहेत आणि त्यांची गाडी कोणती त्याची वाट बघते. तुमच्या बरोबर आहे, मोनिका मोहित तुझ्या बरोबर आहे. गाणगापूर स्टेशनला पण उतरलो. मगाशी तुम्हाला मी गाडी दाखवली तर ॲक्च्युली मी ती बघा ती गाडी जी आहे त्याकडेच बसलो होतो, पण काही लेडीज मागे राहत होत्या आणि अजून एक गाडी मागून येते त्यासाठी अवधूत काका वगैरे थांबतात. तर म्हटलं मी पण थांबतो आणि लेडीजला पुढे जाऊ दे. तर येस, आणि सगळ्या गाड्यांमध्ये थोडी थोडी जागा झाली, सो बरं झालं. तर आम्ही थांबलो आहे. मग ती गाडी येईल आता एक 10-15 मिनटामध्ये आणि मग तेव्हा आम्ही निघू. ॲक्च्युली मी सगळ्यांना म्हटलं होतं की इकडे थांबा, कारण की इकडे खूप मस्त अशी स्पेस आहे बघा आणि इथे मस्त एक फोटो काढता येईल, एक छान व्हिडिओ आणि सगळेजण त्याच्यात मावतील. ॲक्च्युली कसं झालं की सगळ्यांनी बॅगा घेऊन उभे होते, तर मग गाडी जशीच भेटली तशी सगळेजण पटापट गेले, बॅगा घेऊन आतमध्ये बसून गेले सीट अडून. सो येस, बघू. नशीब चांगलं आहे की पाऊस नाही आहे. सो श्री स्वामी समर्थ. आपली गाडी आली आणि आपला भाऊ आला 1 नंबर. श्री स्वामी समर्थ. हो. आणि हे बघा, अरे बाप रे, ओ माय गॉड, दोघं पण. श्री स्वामी समर्थ. संदीप ब्रो, तू काय? श्री स्वामी समर्थ. आणि अशा प्रकारे आपले लाडके साळगाव काका म्हणजे माझे मोदी काका, श्री स्वामी समर्थ. आणि श्री स्वामी समर्थ. अरे बाप रे, श्री स्वामी समर्थ. वहिनी, श्री स्वामी समर्थ. अरे बाप रे, जोडे रे, कुठे हाय, कुठे जोडे, कुठे श्री स्वामी समर्थ का हाय, कुठे हा बस. श्री स्वामी समर्थ. किती यावेळेस सगळे दुर्मिळ मंडळी यावेळेस सगळे आलेले आहेत. अरे वा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बघ, बिझी माणसं. हा हा, अरे बाप रे, श्री स्वामी समर्थ. मी म्हटलं जोड्याने बाहेर येशील, कॅमेरा ऑन करून ठेवला. ही गाडी आली आणि या गाडीला आहे बघा, हे सर्वजण आहेत मंडळी. आता एक आपण फोटो काढणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे आमची ही गाडी आता स्टेशनवरून निघालेली आहे. हे सगळे पाठी आपले मंडळी आहेत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि यावेळेस नवीन नवीन चेहरे दिसत आहेत. दुर्मिळ माणसं यावेळेस आलेली आहेत यात्रेकरू. चला, हा हो, तेच सगळ्यात महत्वाचं दुर्मिळ ते. चला सर, श्री स्वामी समर्थ. चालू आहे इकडे आणि रोड पण भारी आहे. काय म्हणतो त्याला आपण, बृहन्मुंबई महानगरपालिकेने बनवलेले रस्ते. ही इकडची BMC रस्ते. अरे बापरे, जाम भारी. हा, ऑफ रोडिंग चालू आहे. हा, मध्ये पाईप पण आले. हा, ते मध्ये ड्रायव्हरला ताण लागेल ऑफ रोड करत होता. पण ते किती मजबूत असतील बघ. हा, एवढ्या गाड्या जाऊन स्पीड ब्रेकरचं काम करतात ते मध्ये.
समर्थ यात्री निवास हे आपलं राहण्याचं आजचं आपलं ठिकाण आहे. आपण इकडे सगळे आलो आणि आता सगळ्यांना रूम अलॉट करता येते. सूर्यकांत सिंगरे, सूर्यकांत सिंगरे, दादा श्री स्वामी समर्थ. अजय सिंगरे. यावेळेच्या यात्रेमध्ये दुर्मिळ माणसं दिसतात. त्याच्यापैकी हा एक ते दादाचा हा छोटा मुलगा, त्यानंतर हा देवा भाऊ, या वहिनी आणि थोडंसं दादाचा मोठा मुलगा. हा आला ही मोठी गोष्ट आहे, म्हणजे खूप टाईमपासून वहिनी. अनिल चौके. तर बघा रूम मला भेटली होती दुसरी, पण स्वामींची इच्छा आणि माझ्या परममित्रांसोबत त्या रूममध्ये जागा मिळते मला. सो आलो, कारण की इकडे एक जागा होते. आनंद झाला, गणू आला, आनंद झाला. वा वा वा, मन प्रसन्न झालं. शेवटी काय बोलतात ते, तुमचे सच्चे दिल से चाहो. आनंद गणमध्ये मावेना. कामाला लागलं. तर अशा प्रकारे आजच्या ब्लॉगचं मी इथेच एंड करतो. आता आंघोळ वगैरे करून आम्ही निघणार आहोत मंदिरात दर्शनासाठी. तर आंघोळ वगैरे करून आम्ही आता निघणार आहोत दर्शनासाठी. तर यस, तो पुढचा ब्लॉग असेल. आजचा ब्लॉगचं मी इथेच एंड करतो. हा आपल्या मस्त आपल्या परिवारांची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळी परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.